ताई काय सांगाल तुम्ही टाकीवरती चढून काय नक्की सरकारला इशारा आज 5 दिवस झाले समाज बांधव माझा अन्नत्याग करून उपोषणाला बसलेले आहेत, परंतु या सरकारला कसलीही त्यांची दानपिचार नाही आणि त्यांची सरकारला काही देणे घेणे नाही। आज हे समाज बांधव मरणाच्या दारात येऊन पोचलेत तरी सरकार त्यांची काही विचारपूस करत नाही आहेत, तर मग आमच्या जगण्यात तरी अर्थ काय? आम्ही मेल्यावर येणार आहेत का? म्हणून मरायचं म्हणून मी गेले होते। मग जर तुम्ही असे कृत्य केलं तर हे नक्की जे प्रश्न आहे ते सुटणार आहेत का? जर प्रश्न सुटत नसेल तर हे बघू तरी वाटत नाही आमच्यावर अन्याय झालेला, ह्या डोळ्याला पाहत नाही। ज्या सरकारला सत्तेत बसवलं, ज्या सरकारनं आश्वासन दिलं, ज्या सरकारचा प्रचार केला, त्यांनी जर गद्दारपणा केला तर कसं करायचं? आतापर्यंत उपोषणस्थळी कोणी भेट द्यायला आले का? कोणी सुद्धा आलं नाही, ना अधिकारी आला, ना पुढारी आला, ना कोणी नेता आला, ना कोणी आला, कोणी आलं नाही। इतर समाजाची ज्यावेळेस आंदोलन असतात त्यावेळी मंत्रिमंडळ जातं, या धनगर समाजाला ते कमजोर समजतात, पण धनगर समाज 2 करोड धनगर समाज आहे, येता विधानसभेला यांना दाखवून देऊ तुम्ही समाजाची फसवणूक केली, समाज तुम्हाला कसा करतो बघा। या होत्या विश्रांतीताई यांनी टाकीवरती चढून एक सरकारला भंडारा उधळून एक सरकारला एक इशारा देण्याचं काम केलेलं आहे। अशी आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।